हेलो फ्रेंड्स, सबको नमस्कार। बच्चों, लास्ट लेक्चर में आपको हमने बायोट-सावर्ट्स लॉ और उन्होंने बताया गया मैग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर ऑफ इनफाइनाइट लेंथ, मैग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर ऑफ फाइनाइट लेंथ, मैग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर और एलिमेंट, छोटा सा टुकड़ा, चाहे वो कितना भी लंबा क्यों ना हो, छोटे से टुकड़े के थ्रू जाने वाले करंट ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड बताया है बायोट एंड सावर्ट ने, और इन दोनों ने मिलकर बनाया है ये रिलेशन, ये इक्वेशन, और उसका फायदा लेकर हमने आपको लास्ट लेक्चर में सर्कुलर कॉइल ने बनाए हुए मैग्नेटिक फील्ड के बारे में बताया और स्ट्रेट कंडक्टर के थ्रू जाने वाले करंट ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड का एक्सप्रेशन बताया। उसके अंदर अलग अलग शॉर्टकट मैंने कैसे निकाला जाता है, कैसे फार्मूला बनाना, अगर हमने वायर कट कर दिया, कहां से कट कर दिया, इधर कहां तक गया, उधर कहां तक गया, ऊपर कहां तक गया, नीचे कहां तक गया, इसके सब कंडीशंस के लिए आपको जनरल फार्मूला बना के दिया है। बच्चों, कब अल्फा बीटा में कैसे लिखना, थीटा 1 थीटा 2 में कैसे लिखना, तो थीटा 1 थीटा 2 बनाना है तो क्या करना पड़ेगा, कॉस ऑफ थीटा 1 प्लस कॉस ऑफ थीटा 2 से, और अल्फा बीटा में लिखना है तो साइन अल्फा प्लस साइन बीटा के फॉर्म में आपको बताना होता है। तो बच्चों, हर कोई कंडीशन आपको यूज करना है स्ट्रेट वायर के लिए, तो वो दोनों फार्मूले में से कोई भी एक फार्मूला यूज करके हुए हम ये कंडीशन, वो फार्मूला यूज करते हुए हमारा कोई भी रिक्वायरमेंट रहा तो उसको हम क्या कर सकते हैं, सॉल्व कर सकते हैं। बच्चों, तो इस तरह अब हम जा रहे हैं कि एम्पियर्स लॉ। तो एम्पियर ने क्या कहा, अब देखो ना बच्चों, हमारे पास ऐसी समस्या खड़ी हुई थी, बायोट-सावर्ट्स ने मिलकर ये एक बात कही थी कि अगर किसी एलिमेंट के थ्रू करंट आ जाएगा, अगर कोई एलिमेंट के थ्रू करंट आ जाएगा तो वो बनाएगा मैग्नेटिक फील्ड B dB इक्वल टू म्यू नॉट I dl साइन थीटा अपॉन 4 पाई अपॉन r स्क्वायर। तो ये बायोट-सावर्ट्स लॉ था। मगर अब हमारे सामने ऐसी समस्या खड़ी हुई है, आपके पास ना एक एलिमेंट है ना टुकड़ा है, आपके पास बंच ऑफ कंडक्टर्स है, एक बंडल है, उस बंडल के बीच में जो भी कंडक्टिंग वायर्स है, कुछ वायर के थ्रू करंट ऊपर जाएगा तो कुछ वायर के थ्रू करंट नीचे आएगा, तो पूरे सिस्टम ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड को अगर निकालना है तो हम कैसे बना सकते हैं, यहां मैग्नेटिक फील्ड कितना है, यहां से यहां तक मैग्नेटिक फील्ड कितना, कौन कौन बनाता है, पूरे सिस्टम ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड यहां कितना है। देखो बच्चों, अगर एक वायर यहां है, दूसरा वायर यहां है, अगर करंट I1 यहां से जा रहा है, I2 इधर से जा रहा है, तो हम या इस पॉइंट पे कितना मैग्नेटिक फील्ड है ये बता सकते हैं, इसका मैग्नेटिक फील्ड और इसका मैग्नेटिक फील्ड का रिजल्टेंट निकाल के। अगर यहां पॉइंट, इस पॉइंट का मैग्नेटिक फील्ड निकालना है तो इन्होंने कितना बनाया है, इन्होंने कितना बनाया है, दोनों का रिजल्टेंट निकाल के हम यहां का रिजल्टेंट मैग्नेटिक फील्ड बता सकते हैं बायोट-सावर्ट्स लॉ के एक एक इक्वेशन को यूज करते हुए। मगर अगर हमारे पास ऐसा ये सिचुएशन है तो इस वक्त हमें एक पॉइंट के जगह पे रिजल्टेंट मैग्नेटिक फील्ड निकालने के लिए हमें क्या करना होगा, इंटीग्रेशन नाम की प्रोसेस यूज करना होगा। तो अगर आपके पास इंटीग्रेशन नाम की प्रोसेस मैथमेटिक्स ने बना के दिया है तो उसका फायदा लेना ये फिजिशियंस का ये है बेटा, क्या इंपॉर्टेंट है। तो इसीलिए हम फिजिशियंस हैं, इसीलिए हम फिजिक्स के लोग हैं, तो मैथमेटिक्स का पूरा फायदा उठाते हैं और हमारा पूरा स्वार्थ कंप्लीट करते हैं। तो बच्चों, आपके सामने ये कंडीशन ऐसी है, अगर आपके पास बंच ऑफ
करंट है और उसका नेट करंट हम निकाल सकते हैं। देखिए बच्चों, यहाँ बंडल ऑफ वायर्स है, उनमें से कुछ करंट इधर जाते हैं, कुछ करंट इधर जाते हैं, और यहाँ इस पॉइंट का मैग्नेटिक फील्ड निकालना है। तो कैसे निकाल सकते हैं? इसीलिए एम्पियर्स आता है। जिस तरह इलेक्ट्रोस्टैटिक्स में गॉस थ्योरम यूज करते थे हम, किसी पॉइंट का इलेक्ट्रिक फील्ड निकालना है, अगर कोई चार्ज्ड स्फीयर ने बनाए हुए फील्ड का और उसके बाहर वाले पॉइंट का इलेक्ट्रिक फील्ड बताना है तो हमें गॉस थ्योरम याद करना पड़ता है। तो गॉस थ्योरम ने क्या कहा था? छोटे से टुकड़े में से जाने वाले इलेक्ट्रिक फ्लक्स के बारे में उन्होंने बोला था, और उसका फायदा लेकर पूरे क्लोज्ड एरिया के थ्रू जाने वाला इलेक्ट्रिक फ्लक्स कितना होता है ये बताया था। तो छोटे से ds टुकड़े में से जाने वाला इलेक्ट्रिक फ्लक्स का फायदा, उसका इंटीग्रेशन सरफेस इंटीग्रेशन कहा था। क्लोज्ड लूप, क्लोज्ड एरिया के थ्रू जाने वाले इलेक्ट्रिक फ्लक्स कितने होते हैं? म्यू नॉट टाइम्स द नेट करंट, सॉरी म्यू नॉट टाइम्स द नेट चार्जेस एनक्लोज्ड इन दैट क्लोज्ड लूप। त्या क्लोज्ड एरियामध्ये किती चार्जेसला एनक्लोज केलेला आहे, क्लोज्ड एरियामध्ये किती चार्जेसला एनक्लोज केलेला आहे, त्या चार्जची टोटल बेरीज इनटू म्यू नॉट टाइम्स एवढं इलेक्ट्रिक फ्लक्सेस त्या क्लोज्ड एरियातून बाहेर जातात। म्हणून TNEI च्या भाषेमध्ये लिहिलं असेल, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनला आम्ही TNEI असं म्हणतोय। इंडक्शनच्या भाषेत बोलला असेल, इलेक्ट्रिक फ्लक्सच्या भाषेत बोलला असेल, इलेक्ट्रिक फ्लक्सच्या भाषेत जर बोलायचं असेल, नंबर ऑफ लाइन इलेक्ट्रिक फ्लक्सेस पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया क्लोज्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन सरफेस इंटिग्रेशन, म्हणजेच इंटिग्रेशन अलॉंग द सरफेस एरिया घेतलेलं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया घेतलेलं इंटिग्रेशन, त्याला सरफेस इंटिग्रेशन म्हणायचं। आणि मग सरफेस इंटिग्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट घेत असताना आपण बायोट्स आपला कोणता, हा गॉस थेरम जसा वापरलाय तसं इथं एम्पियर्स लॉ आपण वापरतोय। छोट्याशा तुकड्यामधून, छोट्याशा तुकड्यात म्हणजे लाईन इंटिग्रल घेतोय, आता अलॉंग द लेंथ ऑफ द लूप घेतोय। म्हणून एखाद्या क्लोज्ड लूपच्या छोट्याशा तुकड्यातून मध्ये त्याचं जर लाईन इंटिग्रल घ्यायचं असेल मॅग्नेटिक फील्डचं, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द लेंथ ऑफ द क्लोज्ड लूप, तिथं कसं होतं? सरफेस इंटिग्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द सरफेस एरिया ds है ना, क्लोज्ड एरियाचा छोटा ds तुकडा मानायचा आणि त्या ds मधून जाणाऱ्या फ्लक्सेस म्हणजेच लाईन इंटिग्रल त्याचं घेतलं, सॉरी सरफेस इंटिग्रेशन घेतलं, त्या क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस इक्वल टू सरफेस इंटिग्रेशन ऑफ कोण, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द सरफेस एरिया ds। तिथं आपण जसं गॉस थेरम वापरलं तसंच इथं वापरत असताना काय करायचं बघा, गॉसनं काय सांगितलं होतं आणि इथं एम्पियर काय सांगतोय। गॉस काय म्हणतो? सरफेस इंटिग्रेशन ऑफ E इंटू ds इक्वल टू म्यू नॉट टाइम्स नेट चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट एरिया। ज्या एरियानं, क्लोज्ड एरिया जेवढा घेता आहात तुम्ही, त्या एरियानं एनक्लोज केलेल्या चार्जची बेरीज असेल, ओके, किंवा म्यू नॉट टाइम्स नेट dq इंटिग्रेशन ऑफ q dq, याला आपण Q1 टू Q2 असं सुद्धा म्हणू शकता। ओके, तर किती चार्जेस आहेत 0 टू Q असं सुद्धा म्हणू शकता। ओके बेटा, नेट चार्ज काढण्यासाठी तुम्ही समेशन घेऊ शकता, इंटिग्रेशन घेऊ शकता। तसं इथं टोटल क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेसची किंमत जसं म्यू नॉट टाइम्स नेट चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट एरिया असं जसं होतं तसं आता एम्पियर कसा बोलतो बघा। इथं जर समजा तुम्ही या क्लोज्ड लूप घेतला, आता एरिया नाही बरे, लूप आहे, असा लूप असतो, सर्क्युलर लूप आहे हा, तर हा क्लोज्ड लूप आहे, याचा छोटासा तुकडा dl म्हणजे लांबीनुसार घेतलेलं इंटिग्रेशन कुणाचं, मॅग्नेटिक फील्डचं। म्हणून लाईन इंटिग्रल ऑफ, आता तिथं सरफेस इंटिग्रेशन होतं, इथं लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू dl, B इंटू dl आहे बेटा, नो हे dl इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स नेट करंट विच क्रॉसिंग, इथं म्यू नॉट नव्हतं, एप्सिलॉन नॉट होतं बेटा, एप्सिलॉन नॉट टाइम्स होतं, इथं काय आहे म्यू नॉट टाइम्स द नेट करंट विच क्रॉसिंग दॅट लूप, या लूपला क्रॉस करून जाणाऱ्या करंटची नेट व्हॅल्यू ही आहे। म्हणून याला गॉस थेरम ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स म्हणतात। गॉस थेरम इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा आणि हा एम्पियर्स लॉला गॉस लॉ सारखा आहे।
तिथं सरफेस इंटिग्रेशन घेत होतो आपण, कुणाचं? इलेक्ट्रिक फील्डचं. इथं काय घ्यायला लागलोय? लाईन इंटिग्रेशन घ्यायला लागलोय, कुणाचं? मॅग्नेटिक फील्डचं. ते एरिया क्लोज्ड घेत होतो, तिथं एरिया क्लोज्ड घ्यायचा, इथं सर्क्युलर लूप क्लोज्ड घ्यायचा. म्हणून लूपच्या लांबीनुसार घेतलेलं इंटिग्रेशन त्याला लाईन इंटिग्रल म्हणायचं, आणि क्लोज्ड एरियाच्या सरफेस नुसार घेतलेलं इंटिग्रेशन त्याला सरफेस इंटिग्रेशन म्हणायचं. तर हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला गॉस थेरम जसा आहे तसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मधला एम्पियर्स लॉ आहे असं आपण म्हणतोय. म्हणून एम्पियर्स लॉचे स्टेटमेंट देत असताना इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इक्वल टू म्यू नॉट इंटू आय नेट आहे बेटा. तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर एम्पियर्स लॉ काय सांगतं, तर तिची स्टेटमेंट ही आहे, आणि या स्टेटमेंटचा फायदा घेऊन आपण आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कोण कोण बनवलं, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉइलनं बनवलेलं कसं आहे, स्ट्रेट वायरनं बनवलेलं कसं आहे, त्याचा आपण फॉर्म्युला काढू शकतो. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायरचं जसं मोठं इंटिग्रेशन बायोट सावर्ट्स लॉच्या सहाय्यानं काढलं होतं, त्याच्या ऐवजी इथं पटकन निघतं आता. म्हणून एम्पियर्स लॉच्या मदतीनं स्ट्रेट वायरचं पटकन फॉर्म्युला मिळाला असता, परंतु जनरल फॉर्म्युला मिळाला नसता. म्हणून तर आपण, तुम्ही म्हणाल की सर हे जर शॉर्टकट असतं तर मग आम्हाला तेवढं लांबल्याचं कशाला सांगितलं असं म्हणाल ना, पण ते सांगण्यामागे माझा एकमेव स्वार्थ होता, जनरल फॉर्म्युला काढण्यासाठी. एम्पियर्स लॉच्या साहाय्याने तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, त्या वायरनं, स्ट्रेट वायरनं बनवलेलं एका पॉइंटच्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड सांगू शकता, परंतु इन्फानाइट वायरनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड सांगू शकता, परंतु जनरल फॉर्म्युला जे फायनाइट लांबीच्या वायरनं बनवलेलं आहे ना, ते काढू शकत नाही तुम्ही. म्हणून तर तिथं जनरल फॉर्म्युला काढला आणि पाहिजे तिथं त्याला वापरू शकता, म्हणून तो फॉर्म्युला याच्यापेक्षा महत्वाचा आहे. पण एम्पियर्स लॉच्या मदतीनं तुम्ही काही काम त्याच्यातलं करू शकता, आणि जे काम बायोट सावर्ट्स लॉ करू शकत नाही, जसं की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलेनॉइड आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टॉरॉइड, असे दोन इन्स्ट्रुमेंट आपण शिकणार आहोत. असे दोन उपकरणं आहेत की त्याच्या मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास आपल्याला, त्यांनी बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड जर शिकायचं असेल तर आपल्याला एम्पियर्स लॉचाच उपयोग घ्यावा लागतो, बायोट सावर्ट्स लॉ तिथं वापरू शकत नाही. बघा बरं, म्हणून काही ठिकाणी आपल्याला नाविलाज असतो, काही गोष्टी अवॉइड कराव्या लागतात, दुसऱ्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात. तसं विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता एम्पियर्स लॉ कोण आहे, तर एम्पियर्स लॉची स्टेटमेंट देतोय, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द लेंथ ऑफ क्लोज्ड लूप इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स नेट करंट विच क्रॉसिंग द लूप. जो तुम्ही क्लोज्ड लूप घेतलाय ना, त्या क्लोज्ड लूपला क्रॉस करून जाणाऱ्या करंटच्या नेट करंटला म्यू नॉट टाइम्स ने मल्टिप्लाय केलात तर लाईन इंटिग्रल ऑफ बी डी एल भेटतो. हे आहे तो एम्पियर्स लॉ मित्रांनो. म्हणून एम्पियर्स लॉ ने सांगितलेलं हे आहे लाईन इंटिग्रल म्यू नेट, पण याच्यात सुद्धा एम्पियर्स लॉ मध्ये सांगत असताना एक छोटासा पुन्हा इथं करेक्शन झालेला आहे, आणि ते करेक्शन डिस्प्लेसमेंट करंट नावाच्या कन्सेप्टनुसार त्याला एम्पियर्स लॉचं करेक्ट केलेलं हे आहे, पण ते एका विशिष्ट कंडिशनसाठी आहे. म्हणजे एखाद्या कंडेन्सरमध्ये जर समजा तुम्ही लाईन इंटिग्रेशन घेऊ लागलात मॅग्नेटिक फील्डचं, दोन प्लेटच्या मध्ये कंडेन्सरच्या आतमध्ये जर लाईन इंटिग्रेशन घेऊ लागलात तर तिथं तुम्हाला कदाचित एम्पियर्स लॉ कामाला येणार नाही. तिथं तुम्हाला डिस्प्लेसमेंट करंट नावाचा कन्सेप्ट ऍड करून मग याचं करेक्टेड फॉर्म्युला लिहावं लागेल. सध्या आपल्याला एम्पियर्स लॉला करेक्ट करायची गरज नाहीये, सध्या आपल्याला गरज आहे त्याला वापर करून आपला स्वार्थ पूर्ण करायचा आहे. कारण आपण आहोत मॅग्नेटिक फील्डच्या हेडिंग मध्ये. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर आपण काढलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉइल काढलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप पण काढलेलं आहे. आता वेळ आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलिनॉइड आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टॉरॉइड काढण्याची. पण त्या अगोदर मला याच्यावर विश्वास तुमचा बसावा म्हणून मी स्ट्रेट वायरचं पटकन उत्तर काढतो. म्हणून मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर ऑफ इन्फानाइट लेंथ, त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे ऑलरेडी आहे, पण एम्पियर्स लॉच्या साहाय्याने ते किती लवकर भेटतं ते मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर द स्ट्रेट कंडक्टर ऑफ इन्फानाइट लेंथ. लांबी किती असू द्या, ओके, इन्फानाइट लांबीचा हा स्ट्रेट कंडक्टर आहे. मग याच्यापासून ए डिस्टन्सवर हा पी पॉइंट घेतलाय,
ओके, मग या पॉइंटचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं ना तुम्हाला, हो. मग अँपियर्स लॉच्या सहाय्याने काढायचं आहे ना, हो. मग अँपियर्स लॉचा वापर करण्यासाठी एक क्लोज्ड लूप घ्यावा लागतो. जसं गॉस थेरमचा वापर करण्यासाठी क्लोज्ड एरिया घेतला होता, तसं इथं अँपियर्स लॉचा वापर करण्यासाठी क्लोज्ड लूप घ्यावा लागतो. फक्त क्लोज्ड लूप घेऊन पण चालणार नाही. जसं तुम्ही गॉस थेरम मध्ये क्लोज्ड एरिया घेतला, त्याचा छोटा ds मांडला आहे का नाही, तसं इथं क्लोज्ड लूप घ्या, त्याचा छोटा एलिमेंट तुकडा dl लांबीचा मानायचा असतो. म्हणून आता अँपियर्स लॉ वापरायचं म्हणलं की क्लोज्ड लूप घेणार, त्याचा छोटा dl इथं मांडणार. जसं तुम्ही पी पॉइंटच्या सभोवताली एरिया ds मानत होता का नाही, तो एक तुकडा आहे कुणाचा, त्या क्लोज्ड एरियाचा. तसं हा एक तुकडा आहे कुणाचा, या क्लोज्ड लूपचा. मग हा तुकडा बी पॉइंट त्याचा मिड पॉइंट आहे, अशा पद्धतीने हा तुकडा घेतलेला आहे. मग आता सांगा, या पी ला याने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड बी आहे असं मानूया. त्या बीचं सूत्र आपण काढायचं आहे. लेट अस कन्सिडर इफ द करंट I इज फ्लोइंग थ्रू दिस वायर प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड ऑफ बी मॅग्निट्यूड इन द डायरेक्शन डायरेक्टेड इनवर्ड. ओके बेटा, आता हा असा आहे, ही सिच्युएशन आहे बाळांनो. वर करंट चालेल, लूप तुम्ही असा घेतलेला आहे, लूप तुमचा असा आहे. ओके, मग असा लूप आहे. मग इथं तुम्ही एक छोटासा तुकडा घेतलाय आणि त्याचा लाईन इंटिग्रल घेतात, मॅग्नेटिक फील्ड आत जाणार आहे. कारण की स्ट्रेट कंडक्टरनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, असं असतं. वर करंट चाललंय, मॅग्नेटिक फील्ड असं असतं. मग या पॉइंटचं मॅग्नेटिक फील्डची दिशा आत, या पॉइंटचं मॅग्नेटिक फील्डची दिशा इकडे, या पॉइंटला मॅग्नेटिक फील्डची दिशा तुमच्याकडे, या पॉइंटला मॅग्नेटिक फील्डची दिशा इकडे आहे. कारण असं आहे, सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड आहे. मग या पॉइंटला तिकडे, या पॉइंटला आत, या पॉइंटला इकडे, या पॉइंटला इकडे, म्हणून सर्क्युलर पाथनं हा मॅग्नेटिक फील्ड बनवतो. मग मला सांगा, या पॉइंटला डीएल एलिमेंटचा आहे तुकडा, इथलं मॅग्नेटिक फील्ड मी थोड्या वेळासाठी घेतो आणि त्याची दिशा डायरेक्टेड इनवर्ड क्रॉसिंग सर्कलने डिनोट केला जातो. चला मग आता मग मला मॅग्नेटिक फील्ड बीचं फॉर्म्युला काढायचं आहे. किती करंट चाललंय, I करंट चाललंय. या एरियाला क्रॉस करून किती करंट चाललंय, I करंट चाललंय. नेट माना, टोटल रिझल्टंट करंट माना. आता याच्यात किती वायर असू द्या, हो, मध्ये किती करत नाहीत, आपल्या लूप मध्ये किती नेट करंट किती आहे, एवढं आहे असं मानलंय. पण मग आता सांगा, अकॉर्डिंग टू अँपियर्स लॉ वापरण्या अगोदर अँपियर्स काय सांगतो, लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल इक्वल टू म्यू नॉट टाइम्स I येणार आहे अँपियर्स लॉ नुसार. पण याची किंमत मी काढण्यासाठी कॉमन सेन्स वापरतोय. आता याची हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द लाईन इंटिग्रल ऑफ दिस वन, तर या लेफ्ट हँड साइडची किंमत ठरवतो. वी हॅव बी डॉट डीएल, कारण मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन हे वेक्टर आहे, एलिमेंट वेक्टर आहे. मग एलिमेंट सुद्धा वेक्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड पण वेक्टर आहे, पण दोघांचा प्रोडक्ट हा स्केलर आहे. म्हणून डॉट प्रोडक्ट घेतला. मग डॉट प्रोडक्टचं काय सूत्र, बी डीएल कॉस थिटा. म्हणजे याचा अर्थ वेक्टर बी बार आणि वेक्टर डीएल बार मधला अँगल थिटा आहे. मला सांगा, डीएल पण तसाच आहे, त्याच दिशेत आहे, आणि बी पण त्याच दिशेत आहे. म्हणजे दोघांची दिशा सेम आहे ना, आतमध्ये जाणारेच आहे दोघेही. मग दोघातला अँगल किती झाला, मग 0. म्हणून थिटा 0 झाला. सिन्स थिटा इक्वल टू 0, देअरफॉर कॉस 0 किती होतो विद्यार्थ्यांनो, कॉस 0 मग लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल. ओके बेटा, चला आता पुढे. प्रत्येक पॉइंट हा समान अंतरावर असल्यामुळं प्रत्येक पॉइंटचा मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड मात्र सेम राहणार आहे. म्हणजे बी कॉन्स्टंट राहणार आहे. चला, बी कॉन्स्टंट, आतमध्ये फक्त डीएल. मग डीएल किती राहू शकतं, कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 2πa सर्कम्फरन्स, 2πa. म्हणून 0 to 2πa. चला रे, डीएलचं इंटिग्रेशन काय, एल. अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवा, b इंटू 2πa मायनस 0 म्हणजेच b इंटू 2πa. झालं का नाही. म्हणजे अँपियर्स लॉ किती सोपं गेलं बघा बरं. मग इथं आलात, इथं थांबलात, हातपाय चलत नाहीत, पुढे काय करावं कळत नाही, इथं खूप मोठी समस्या निर्माण झाली, आता पुढे पळताच येत नाहीये. मग पुढे भूत आहे, आपण घाबरतो, अरे बाप रे म्हणतो. बाप का म्हणतो,
आपल्यासाठी सर्वस्व बाप असतो. मग आपला बाप काय म्हणेल? गॉड. हे म्हणतो का नाही? तसं आता इथं काय म्हणायचं? एम्पियर. आओ एम्पियर, बचाओ हमें. तो एम्पियर को बुलाना, यहाँ एम्पियर की याद आएगी. तो इसकी वैल्यू एम्पियर ने क्या कहा है? ये कहा है, तो यहाँ इसे यूज कीजिए. तो दोनों को इक्वेट करो. b इंटू 2πa इक्वल टू आएगा म्यू नॉट आई. तो हमें b चाहिए. b इक्वल टू म्यू नॉट आई अपॉन 2πa. याद है क्या? यही फॉर्मूला आया था कि नहीं? देखो, स्ट्रेट कंडक्टर से ये डिस्टेंस दूरी पे मैग्नेटिक फील्ड बनाएगा इतना. याद है? देखो आपके नोटबुक में होगा या आपके नेक्स्ट प्रीवियस वीडियो में होगा कि मैग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर अब ये कितने ही लंबा होगा. तो इट इज नॉट डिपेंड अपॉन लेंथ, इट इज डिपेंड अपॉन करंट एंड डिस्टेंस फ्रॉम दिस वायर. तो अब यहाँ इतना ही बना सकते हैं, मगर जनरल फार्मूला नहीं बना सकते. ये इतना लंबा रहा तो क्या होगा, ज्यादा लंबा रहा तो क्या होगा, है ना? तो ये नहीं बता सकते. अगर ये यहाँ से कट कर दिया तो मैग्नेटिक फील्ड का असर क्या होगा, इसके अकॉर्डिंग हम नहीं बोल सकते हैं, है ना बेटे? इस पॉइंट के लिए मैग्नेटिक फील्ड नॉट डिपेंड अपॉन लेंथ ऑफ द वायर, सिर्फ डिपेंड करेगा उस लूप के थ्रू कितना नेट करंट जा रहा है उसके ऊपर डिपेंड रहेगा. कितना लंबा होकर आ रहा है उसका कोई मतलब नहीं है. यही था बच्चों, वहां बायोट सावर्ट्स लॉ से हमने जो फार्मूला बताया ना, उसका फायदा क्या है? उसका फायदा ये है, अगर यहां से वायर बेंड हुआ तो हम इतना ही फील्ड ड्यू टू इतना निकालना है हमें. तो ये निकालने के लिए हम इसे यूज नहीं कर सकते. तो इसीलिए बच्चों अब यहाँ इधर का ही बनाना है. तो इसीलिए फाइनाइट वायर ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड के बारे में चर्चा अगर करना है तो लंबाई के ऊपर, अगर ज़्यादा लंबा रहा, शॉर्ट रहा, इतना ही वायर रहा, तो इसके ऊपर यहाँ बनाने वाला मैग्नेटिक फील्ड नेट करंट के ऊपर ही डिपेंड रहेगा. तो ये एम्पियर कहता है बेटा. तो यही फार्मूला हमने बायोट सावर्ट्स लॉ को यूज करते हुए निकाला था. याद है? इनफाइनाइट कंडक्टर के लिए निकाला था. इसीलिए ये इसमें थोड़ा सा क्या है, एक ही कंडीशन है इसके लिए सिर्फ. इट इज नॉट यूज्ड फॉर दैट केस. अलग अलग केसेस में हम इसको यूज नहीं कर सकते हैं. यही इसका ड्रॉबैक है बच्चों. तो चलिए अब इसका फायदा कहाँ है वो बहुत इंपॉर्टेंट है. तो अगली हेडिंग है बच्चों, पहला एम्पियर्स लॉ का पहला एप्लीकेशन पूरा होगा. एम्पियर्स लॉ से हम क्या किया, एक स्ट्रेट वायर ने, इनफाइनाइट लंबे वेरी लॉन्ग वायर ने बनाए हुए मैग्नेटिक फील्ड का फार्मूला यहाँ बोला है, यहाँ निकाल के आपके सामने रखा है. वही काम हमने बायोट सावर्ट्स लॉ से किया था, वही काम हम एम्पियर्स लॉ से कर सकते हैं क्या नहीं कर सकते, आप ही बताओ बच्चों. आ गया विश्वास, बैठ गया विश्वास. तो एम्पियर्स लॉ भी कोई ऐसी ऐरी गैरी कोई नहीं है. तो ये भी बहुत इंपॉर्टेंट कंसेप्ट है, यही बहुत इंपॉर्टेंट एक लॉ है बच्चों. तो इस लॉ को यूज करते हुए हमारा स्पेशल पर्पज जो था उसके तरफ जाने वाले हैं. चलिए आगे बढ़ते हैं. अगली हेडिंग है, ये पहला एप्लीकेशन तो हो गया, दूसरा एप्लीकेशन, तीसरा एप्लीकेशन बहुत इंपॉर्टेंट है. तो अगला कंसेप्ट है बच्चों एप्लीकेशन ऑफ एम्पियर्स लॉ में सेकेंड एप्लीकेशन मानते हैं हम, उसे कहते हैं सोलेनॉइड. सोलेनॉइड, सोलेनॉइड. तो सोलेनॉइड ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड हमें निकालना है. कैसे निकालते हैं बताता हूं बच्चों. तो सोलेनॉइड किसे कहते हैं ये भी जानने की जरूरत है. जानो लोगों